हॅलो फ्रेंड्स, डे विथ माधू नीतू चेतू चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. यावर्षी पहिल्यांदाच लाल मिरचीचे तिखट बनवले, ते पण जून महिन्यात. मिरची तर मे महिन्यातच आणली. त्यात रेशम पट्टा, बेडगी आणि काश्मीर. लाल मिरचीचे तिखट तर बनवायचे होते, पण चवेला तिखट नाही, सौम्य, रंगाने गडद लाल. बघितलत का मिरची किती ओलसर आहे. आणि माझ्या इथे उन्हाळ्यात जरा पण ऊन येत नाही. हे खूप मोठे चॅलेंज होते माझ्यासाठी. चॅलेंज फक्त आईंसाठी स्वीकारलं. त्यांना तिखट सहन होत नाही, नाजूक चवीचे आहे. मिसळपाव, तर्री पोहे असे छान छान पदार्थ खाण्याची इच्छा असूनही खाता येत नाही. चवेपेक्षा पहिले डोळ्यांनीच खातो. पदार्थ चटकदार, गडद लाल रंगाचा पाहून खाण्याची इच्छा होते. त्यात त्यांना विकतचे तिखट आवडत नाही. मिरचीला 5-6 दिवस घरातच फॅनखाली वाळवण्याचा प्रयत्न केला, पण मिरची काही वाळली नाही. मग मैत्रिणींची आठवण झाली. एकही मैत्रीण जागेवर नाही. काही मैत्रिणी बाहेर गावी, कोणाकडे पाहुणे. एका मैत्रिणीकडे मिरची वाळवण्याचा प्रोग्राम ठरला. टेरेसवर मिरची पसरून त्यावर पातळ ओढणी टाकली. 1-1.5 तास होत नाही तर ढग भरून आले. मिरची तर वाळली नाही, पण माझा दिवस मस्त गेला. 21 जून पासून आमच्या गॅलरीत थोडी कॉर्नरला ऊन यायला लागते. मग काय, मिरचीसाठी झोळीच बांधली. मिरची वाळवण्याचा प्रोग्राम पुन्हा सुरू झाला. किती उद्योग, किती खटाटो. देव माझी परीक्षाच बघत होता. दुसरीकडे अशा भन्नाट आयडिया पण तोच देत होता. फक्त कर्म मला करायचे होते. मिरची छान वाळल्याने मी आनंदी होती. माझ्या या उठाठेवीकडे नवऱ्याचे लक्ष असल्याने त्याने हँड ग्लोव्ज आणून ठेवले. त्याला माहीत आहे की मिरचीने माझ्या हाताची खूप आग होते. यालाच काय, घरातल्या सगळ्यांनाच माहिती आहे. सासरी असले की आई सकाळीच थोड्या मिरच्या कट करून ठेवतात. दिवाळीत चिवड्यासाठी लागणाऱ्या मिरच्या पण त्या तयार ठेवतात. मिरची घ्यायच्या आधी घरच्या गुगलवर सर्च करायला पाहिजे होते. म्हणजे आई, सासू, मावशी यापैकी कोणालाही मिरची कशी घ्यायची, कोणती घ्यायची, किती घ्यायची विचारले असते तर सासू म्हणाली असती, मी करून पाठवते तिखट कुरिअरने, काही करू नकोस, हाताची आग होईल. आई म्हणाली असती, राहू दे, मी जास्त बनवले आहे. मावशी पुण्यातच असते, त्यामुळे ती म्हणाली असती, मी घेऊन येते, नाही तर तू घेऊन जा. बघा किती प्रेमळ, काळजी करणारे लोक माझ्या अवतीभोवती असतात. काय माहिती एवढे कोणते पुण्य मी केले. मिरचीच्या ज्या खाली बिया जमा झाल्या होत्या त्या यात घातल्या नाही. बियांनी तिखटपणा वाढतो. मिरची घरीच ग्राइंडरवर बारीक करून घेतली. बाहेरून दळून कांडून मिळेल याची जरा शंकाच आहे, कारण आता पावसाळा सुरू झाला आहे. सुरुवातीला हा व्हिडिओ अपलोड करताना खूप विचार आला, कोणी पावसाळ्यात लाल मिरचीचं तिखट बनवतं का? पण हे सगळं माझ्या सासूसाठी. खूप प्रेम आहे त्यांचं माझ्यावर. लग्न झाल्यापासून सासू आणि आईच पाठवत आहे. बाहेर पाऊस पडतो आहे आणि मी लाल मिरचीचं तिखट बनवते. आई नेहमीच म्हणते, आपण स्वतःसाठी करतच असतो, पण जेव्हा दुसऱ्यांचा विचार करून केला की आनंद जास्त असतो. आमचे आई बाबा गणपतीच्या आधी येणार, पण माझे प्लॅनिंग आधीपासूनच सुरू होते. कुठे जायचे, काय बनवायचे, मऊ, सोसवेल, झेपेल, आवडेल असे कोणते पदार्थ आहे आणि त्यांच्याकडून कोणते पदार्थ शिकायचे आहे. हे घरी बनवलेले 100% प्युअर सुनेचं प्रेम आणि तिखट, आणि हे विकतचे तिखट. तुम्हाला फरक तर जाणवलाच असेल.